कसलीच रेंज नाहीये या भागात. चलो लेट्स गो. आत्ता आपण जो रूट चालू करणार आहे तो शिरोंच्या ते अहेरी असा रूट चालू करणार आहे. हे आता हा रूट दाखवलाय तुम्हाला, त्याच्या पुढचा भाग म्हणजे शिरोंच्या अहेरी. आणि शिरोंच्या तुम्हाला बस स्टँड दाखवलेलं आहे ऑलरेडी, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि आपण प्रवास दुसरी लगेच गाडी पकडली आहे, 12:30ची गाडी आहे. आपण पोचलो 12 वाजता. आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे त्या गाडी नंबर बघू शकताय, MH40 AQ 6095. तर गडचिरोली बघायची गाडी आणि अहेरी आगार हसरल्ली शिरोंच्या अहेरी. आणि गाडी स्कूल बस अशा टाईपची गाडी आहे, मस्तपैकी असा. आणि हा योग बऱ्याच दिवसातून आला ह्या बसनं प्रवास करायला. सगळ्या गाड्या गडचिरोली विभागाच्या आहेत. हा फक्त चंद्रपूर विभागाची गाडी आहे. तर मला अजून थोडंसं लांबून बस स्टँड दाखवतो, बघू शकता. टाटा कंपनीची बस आहे. अशा प्रकारे केबिन आपल्याला मिळालेली आहे. जबरदस्त. प्रवासाला सुरुवात करूया इथून. आता आपला प्रवास अहेरीपर्यंत कंटिन्यू करूया. जबरदस्त. आता रस्ते थोडेसे कच्चे आहेत, आता बघूया या रोडवर रोड कसा आहे तो आपण बघणारच आहे. आणि आता गाडीला सुरुवात झालेली आहे. 12:30 वाजताची गाडी आहे. गाडी थोडीशी जुनी आहे, म्हणजे खूपच जुनी आहे, होऊ शकते. पण या गाडीचा आनंद घेऊया आता अहेरीपर्यंत. बस एकदम फुल झालेले. फुल दादा म्हणले होते बस फुल होते. या रोडवर कायम बस फुल असते. शिरोंच्या गावातील परिसर अशा प्रकारे हा परिसर आहे. पहिल्याने आपण सोडलेले आहे. पोहोचायला 4 तास दाखवतो गुगल मॅपवर. प्रत्यक्षात माहीत नाही किती वाजता पोहोचेल. दादा तर म्हणजे 4 वाजता पोहोचेल. 4.5 तास तर लागतील म्हणजे पोहोचायला आपल्याला अहेरीला. तर आता आपण चंद्रपूर ते शिरोंच्या केलेलं आहे. तर गाडी 5 तासात इकडे आलेली आहे. तर हा रोड बघूया. दादा म्हणजे रोड बघायला कसा आहे, मग कळेल किती वाजता गाडी पोहोचली असते. तर बघूया आता रोड कसा आहे.
व्ह्यू आहे. ॲडव्हेंचर फील येतं एकदम खतरनाक. साधारण 40च्या खाली स्पीड आहे गाडीला. आजूबाजूला सगळं जंगलच आहे या ठिकाणी. काही ठिकाणी बघू शकताय एकदम कच्चा रोड आहे. इकडे बघू शकताय थोडाफार डांबरी आहे, पण मध्ये मध्ये कामच खराब आहे. म्हणजे अजून त्याच्या रोडचं काम चालू, रोड खराब आहे या. खतरनाक खूप वेळ झाला, अजून ऑफरोडच झालंय. सुरुवातीला भारी वाटायचे, नंतर ओव्हर झालं, जास्त ओव्हर झालं. रोडला 2-2, 3-3 फुटाचे खड्डे आहेत. इकडे आपली गाडी थांबली जिमल गड्ड्याविषयी बघू शकता. इथे 10 मिनिटाचा ब्रेक झालाय जवळजवळ. इकडे रेंज नाहीये, म्हणजे कसलीच रेंज नाहीये या भागात. 2:25 मिनिटांनी आपली गाडी इथे पोहोचलेली आहे. इथे राऊंड मारून आता इथे गाडी आपली थांबलेली आहे या ठिकाणी. इथं नाव बघू शकता, या ठिकाणी नाव दिलेलं आहे जिमल गट्टा, वेगळंच नाव आहे. इथे प्रत्येक स्टॉल लागलेले आहे या ठिकाणी बघू शकता, म्हणजे एक प्रकारचं दुकानच म्हणू शकतो आपण. इकडे
हा ॲडव्हेंचर खूपच महागात पडला. रस्ता संपत नव्हता, एवढा खतरनाक रस्ता होता. अजून तर 2:30 वाजलेत, मला वाटतं अजून 1.5 तास काढायचे. एकदम जबरदस्त असा ऑफरोड आहे. 2-2 फुटाचे खड्डे आहेत. गाडीचा स्पीड तर बघितला असेल 50च्या आसपासचा स्पीड होता आहे आपल्या या गाडीचा. हे असं प्रकारचं गाव आहे जिथे रेंजेस नाही. माहीत नाही, एक टावर आहे इकडे. कोणतं सिम चालतं काय माहिती इकडे, बघूया तरी. इथे BSNL सिम म्हणजे बघू शकता, तिथे BSNL लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. बहुतेक BSNLचं कार्ड चालत असं, का तर आयडिया आणि जिओ रेंजच नाही. तर मला वाटतं 40 किलोमीटरचं अंतर राहिलं असेल, समथिंग 40 किलोमीटरच्या आसपास आयरी जाण्यासाठी. तर 1-1.5-2 तासाचा रस्ता राहिला इथून. तर फक्त पाण्याची बाटली कॅशमध्ये घेतली. चला आता गाडी हलते इथून. गाडी आता इथून जमलघट्टावरून हललेली आपली, रवाना होते अहेरीसाठी. आलापल्ली अहेरी. फायनली आपली गाडी पोहोचलेली आहे अहेरी. पण मग बघू शकताय अशा प्रकारे बस स्टँड आहे, अहेरी बस स्टँड. एकदम जबरदस्त असा प्रवास झालेला आहे शिरोच्या ते अहेरी. तुम्ही बघितला असेल एकदम कच्चा रोड होता या रोडवर. शिरोंच्या वरून आपल्याला अहेरीला येण्यासाठी 4.5 तास आपल्याला इकडे लागलेला आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर अहेरी ते शिर्डी ते अहेरी जी बस आहे ती आता बंद आहे. मी विचारलं दादांना ती गाडी चालू आहे का. शिर्डी ते अहेरी गाडी बंद आहे. इथल्या भागातले आता ब्लॉग झालेले आहेत, म्हणजे पूर्णपणे नाही म्हणता येईल आपल्याला झालेत, पण बऱ्यापैकी झालेले आहेत ह्या भागातले ब्लॉग वगैरे. चला मंडळी, इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जाता जाता तुम्हाला अहेरी बसस्टँडचं वेळापत्रक दाखवतो. बसस्टँड तर ऑलरेडी दाखवलेलं आहे. आता वेळापत्रक दाखवून आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया लवकरच. चला बाय.